अगदी टू डाऊनच्या भूमिकेत आपण प्रथमेशला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि तिथे मात्र डॅनीचं षटक संपुष्टात आलं. तिथे अगदी नॉन स्ट्राईक एंडला उभा होता प्रथमेश. चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज हे बॅटल मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याच्या विरोधात ओरपीच चेंडू हाताला जातोय महेशच्या माध्यमातून आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय तो खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद महेश. 7 क्रमांकाची जर्सी अगदी महेंद्र धोनीचा फॅन महेशला आपण पाहतोय पंचांच्या उजव्या हाताने म्हणजेच राऊंड द विकेटने मारा करताना पाहायला मिळतो. इथे मात्र एक रिस्की धाव मात्र आपल्याला काढताना पाहायला मिळाला. कमी चेंडू राहिलेत आणि कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त चेंडू कशा रीतीने प्रथमेशकडे खेळायला मिळतील या हेतूने मात्र ही धाव काढली गेलेली आहे आणि त्या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या अंकावरती. आता मात्र महेशच्या समोर एक डाणगा फलंदाज प्रथमेश अगदी पाहायला गेलात तर या विभागातील एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डाव इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्ट. चेंडू आलाय धन्यवाद. जुना चेंडू पुढे आकाश कुठे आकाश तू इथं थांब. कोण आहे नाही दुसरा पुढे आलाय ना बॉल. कमी आहे तुम्हाला धोत्रेवाडी. सुनील कुठे असेल तर बघा बाउंड्री लाईनच्या कुठेतरी सावलीमध्ये उभं राहा. इथे मात्र दुसरा चेंडू खेळत असताना प्रथमेशने मात्र चेंडूला विडकावून दिला. तिथे मात्र 6 धावा सहजरित्या कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला मोठा फटका प्रथमेशच्या माध्यमातून. आता मात्र दुसरा चेंडू अगदी पुलर लेनचा चेंडू होता, खोलातला चेंडू होता, त्याच्यावरती कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलाय. इथे मात्र डॅनीच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय, फरार झालाय. इथे मिळतील धावा 4. अगदी थोडासा शफल झाला होता आणि शरीर एष्टीपासून आणि बॅटच्या रडारपासून काहीसा दूर या चेंडूला ठेवला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी झालाय महेश. हा गोलंदाज चांगली कमबॅक करताना पाहायला मिळाला. एक षटकार एक चौकार त्यानंतर आलेला निर्धाव प्रथमेशच्या विरोधात. आता मात्र समोरचा ओरपीच चेंडू, चेंडूला उचलणार फेकणार, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्ट. धावा येतील. धन्यवाद. धाव संख्या 3 षटकांच्या अंती आपल्याला पाहायला मिळते 48 या अंकावरती, म्हणजे चांगल्या धाव संख्या टेंबरे संघाच्या माध्यमातून काढताना आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे असेल प्रभाकर, एकीकडे असेल
ओमकार आणि त्यानंतर प्रथमेश म्हणजे सोन्या. एक फलंदाज फक्त थोडासा नाराज करत असताना संघाला पाहायला मिळाला. सागर अगदी ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला. तितकेसे चेंडू देखील त्याच्या वाट्याला आलेले नाही आहेत, परंतु 2 चेंडू वाट्याला आले होते आणि त्या 2 चेंडूवरती तितकीशी चांगली कामगिरी राहिली नाही आहे सागर या फलंदाजाची. परंतु एखादा फलंदाज बॅट पॅच जात असेल तर कोणत्या तरी फलंदाजाने इथे मात्र आपली बाजू धरून धरायला पाहिजे आणि ती बाजू धरत असताना आपल्याला पाहायला मिळते ओमकार आणि प्रथमेश आणि त्याला साथ देताना प्रभाकर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी तर 3 सिंगलच्या स्वरूपात धाव संख्या जोडत असताना प्रभाकर देखील कुठे कमी नाहीये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी भरपूर असे सामने खेळतो. आदिवासी संघांमध्ये ओपनिंगचा स्थान ज्याच्याकडे आहे तो प्रभाकर मादरी ते चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. टेंबरेवाडीकडून चांगली कामगिरी करत असताना, परंतु आज मात्र टेंबरे संघातून ओपनच्या लॉट्समध्ये देखील चांगली कामगिरी राहिली या फलंदाजाची. चेंडू मात्र हवेच्या विरोधात फटका खेळत असताना चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. विशालसाठी ते मात्र पारितोषिक असेल संदीप दादा रसाले यांच्या माध्यमातून विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र थोडासा रणनीतीमध्ये बिघड झालाय किंवा आक्रमक गोलंदाजी करण्याचा विचार मात्र आता कुठेतरी मनाशी बाळगला असेल. विकेटचं हॅट्रिक घेण्याच्या प्रयत्नात असेल. इथे मात्र सामायिक पात्र घेत असताना इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला. तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली आणि 1 धावेवरती समाधान मानत असताना स्ट्राईक लावल्यानं पाहायला मिळेल प्रथमेश. धाव संख्या जाऊन पोहोचली 55 या अंकावरती. खूप साऱ्या धावा जोडत असताना अगदी काहीसा हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं मालवाडी संघाच्या विरोधात. आता मात्र फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी आणि त्या चुकीवरती धावा मिळतील 4. थँक्यू DJ, थँक्यू. अगदी पाहायला गेलात तर प्रथमेशच्या फलीतून मोठमोठे फटके पाहायला मिळाले. त्याच्या समेत प्रभाकर देखील चांगली साथ देत असताना आणि 2 षटकार ठोकून जो माघारी पळतला ओमकार वैरने देखील चांगली कामगिरी केली आणि ते मात्र 2 विकेट गमवत असताना चांगली धाव संख्या जोडत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. आलाय तो माल्टी हिट षटकार DJ. धन्यवाद. मालेवाडी संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु आज मात्र गोलंदाजावरती हावी होणारा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल फलंदाज, पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेशच्या माध्यमातून. अगदी जय सोमजाई माता टेंबरे 11 संघ आपल्याला आज पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, त्याचा फायदा उचलत असताना चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मधून आलेला हा मोठा फटका DJ. धन्यवाद. प्रथमेशच्या फलीतून आपल्याला 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावरती होता. रिव्हर्सचा टेन 8 धावा फटका प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कुठेतरी स्ट्रेंथ आणि ताकदचा वापर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. इथे मात्र
थोडासा दिमागामध्ये गडबड झाली आणि तिथे मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार हॅट्रिकची संधी होती, ती मात्र गमावत असताना 1000 रुपये मात्र गमावलेत प्रथमेश या फलंदाजाने. डीजे. कुठं चला, मालवाडी संघाचा 12 प्रतिनिधी असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल रुपेश हा गोलंदाज एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे, परंतु आज मात्र फलंदाजी नाही आली आहे. थोडासा नाराज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजी मात्र सुंदर होते त्याच्या माध्यमातून. मालवाडी संघाचा फलंदाज नावं सांगायची आम्हाला. फिक्की आणि सलामीला कोण आहे? राजेश. ओके, 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्याचे देखील इथे मंचावरती सहर्ष सहर्ष स्वागत. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ दी पार. मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. डीजे.
धन्यवाद. राजेशसाठी इथे मात्र पारितोषिक आले गेले. संदीप दादा रसरा यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल राजेशसाठी. दोन्ही संघांसाठी आज मात्र पारितोषिक लागले जाते संदीप दादा यांच्या माध्यमातून. अगदी क्रिकेट प्रेमी आहेत, बऱ्याच वर्षानंतर इथे मात्र क्रिकेटवरती थोडंसं प्रेम दाखवत असताना अगदी काम बाजूला ठेवून आज मात्र इथे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथे मात्र आज उपस्थित झाले. त्यांचे पुनश्च इथे मी सहर्ष स्वागत करतो. फुलटॉस प्रतिचा चेंडू होता, फलंदाजाला समजला नाहीये आणि इथे मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात वन बाउंड चेंडू मात्र विसावला गेला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू 7 धावा, चांगली धावसंख्या. सुरुवात चांगली म्हणायला हरकत नाहीये, चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतोय मालवाडी संघ. आता मात्र पायातला चेंडू होता, फलंदाजाला समजून आला नाहीये. इथे मात्र एष्ट्या उदलवत असताना गोलंदाज रुपेश डीजे. पहिला षटकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं मालेवाडी संघ वर्चस्व ठरतो का काय, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला रुपेश हा गोलंदाज आणि चांगला कमबॅक पाहायला मिळतोय रुपेश हा गोलंदाजाचा. दहा गोलंदाजीसाठी प्रथमेश उर्फ सोन्या जाधव. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक. राईट आर्मवर मारा. खूपच सुंदर फटका, तितकी चांगली फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
11. त्रिफला चित मधली एसटी उखडली आणि दुसरा धक्का मालवाडी संघाला. विवेकची जागा घेण्यासाठी आमचे सहकारी मित्र कल्पेश जर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर मारली तर माझ्याकडून 1000 रुपये. सोन्याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर माझ्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आणि कल्पेशने चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आमचे वायफायचे मालक अभि ब्रदर खूप खूप धन्यवाद तुमचं अभिनंदन. अरे सुंदररित्या लेगच्या दिशेने षटकार धन्यवाद डीजे. निर्धाव चेंडू धाव संख्या 17 फॉलो 2 विकेट. सोन्या टू कल्पेश, कल्पेश टू सोन्या. पाहूया पुन्हा बीट होतोय कल्पेश आणि आपली विकेट बाल करतोय. तिसरा धक्का मालवाडी संघाला. 17 धावसंख्येवर. जाऊया पुण्याच्या खेळपट्टीवरती. अगदी दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष हार्दिक स्वागत आपल्याला आपण करूया. इथे मात्र मालवाडी संघ थोडासा दमछाक पाहायला मिळाली पाठलाग करत असताना. अगदी अवघड धावसंख्या, मोठ्या धावसंख्या टेंबरे संघाकडून उभारल्या गेल्यात आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी मात्र दमछाक होते मालवाडी संघाची. आणि नव्याने मात्र ह्या वर्षातील या सीझन मधील पहिला सामना खेळत असताना टेंबरे संघ मात्र वरचढ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो मालेवाडी संघाच्या विरोधात. दरम्यान इथे मात्र खेळपट्टीवरती पंच आम्हाला सांगतात हा चेंडू असेल खराब. यानंतर होणारा सामना विनर विपक्षात विनर आपल्याला यानंतर सामना पाहायला मिळेल. एकीकडे आता आपल्याला धोत्रेवाडी तर यानंतर विजय संघ पाहायला मिळेल आणि त्यानंतर कशेले किरण विपक्षात दामद हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील.
धन्यवाद. यानंतर हा फलंदाज आपल्याला खेळपट्टीकडे रवाना होताना दिसेल. सूरज या नावाने मात्र हा फलंदाज ओळखला जातो. आता खेळ धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 18. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. हरेश या गोलंदाजाने सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेटची कमाई करून दिली टेंभरे संघाला. अगदी अडचणीमध्ये सापडलाय मालवाडी संघ आणि त्या अडचणीतून कोण संघाला काढून घेईल. मार्केटला कॉल करा. भरत झाला कॉन्टॅक्ट. भरत लॉट्स पाठवलाय का साधला. ओके येतील मध्ये. आता मात्र फुलवर लेन चेंडू होता. वॉक करून मात्र स्वतःला घेतला. इथे मात्र ब्लॉक करून घेतला स्वतःला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अगदी कुठेतरी अडचणीत सापडलेला संघ त्याच्यावरती सूरजने मात्र कुठेतरी वन डाऊनच्या भूमिकेत माफी असावी. 6व्या क्रमांकाचा फलंदाज सूरज इथे आलाय. आता मात्र चौकारानंतर आलेला हा मोठा फटका तिथे मात्र जाळ्यात अटकावण्याचं काम केलं सूरजला. तिथे मात्र विकेटचं पतन होईल. अक्षय माघारी पडतील. धन्यवाद. लक्ष राहून त्याचा तो फोन मध्ये निघू शकतो तरी बरं आहे. निशांत एक एवढा काय नाही महेश फलंदाज महेश ना मंगेश 7व्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र मंगेश खेळपट्टीवरती रवाना झालाय. पंच आम्हाला सांगतायत निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या सांगत्याने षटक मात्र संपुष्टाला धावसंख्या जाऊन पोहोचले 23 अंकावरती. आता 7 चेंडू 49 धावांची गरज असेल. नवखा गोलंदाज इथे मात्र वापरला जाईल. बंटी एक वेगवान गोलंदाज आहे. अनुभव कमी आहे परंतु नव्याने मात्र सुरुवात करताना पाहायला मिळेल. कुठेतरी संघामध्ये आगीकूच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. बंटीकडून सुरुवात करेल गोलंदाजीने. हळूहळू इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला कशा रीतीने गोलंदाजी करतोय. 4थ्या क्रमांकाची गोलंदाजी करतोय. फुलटॉस प्रतीचा चेंडू होता. पंच सांगतायत आम्हाला आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू पंचांच्या लक्षात आला आणि ते पंचांनी मात्र या चेंडूला दंडित केलंय आणि सांगितलंय हा चेंडू असेल खराब. अवंत स्वरूपात या चेंडूवरती धाव वाढवली जाईल. आता मात्र 6 चेंडू 48 ची गरज असेल. अगदी सुरुवातीच्या फलंदाजांनी कुठेतरी चांगली कामगिरी करायला पाहिजे होती. ती कामगिरी मात्र इथे झाली नाहीये आणि इथे मात्र त्या कारणास्तव वर्चस्व मात्र निर्माण केलं टेंभरे संघाने. अजूनही 6 चेंडू उर्वरित 6 चेंडू मध्ये बऱ्याचशा धावा जमाव्या लागतील. इथे मात्र स्टेट डावचा फटका 2 टप्प्याने जे चेंडूला फील्ड केलं जाईल प्रभाकरच्या माध्यमातून आणि इथे मात्र उचल फेक होईल तोपर्यंत एकच धावफलकावरती वाढवली जाईल. धावफलकावरती धावा 25 आणि यानंतर अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला. चेंडूला हलक्या गतीने चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र पुन्हा एकच धाव पाहायला मिळाली. अगदी कुठेतरी या संघाने सामना मात्र सोडला की काय असं चित्र मात्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आणि या शृंखलेसाठी घर बसल्या प्रेक्षकांसाठी इथे मात्र आनंद देणारा आणि ज्यांच्याकडे क्वालिटी आणि क्लॅरिटीचा
उत्तम असा नमुना इथे केटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे इकडे असेल केटीसीचे कॅमेरामॅन मयूर, तर एकीकडे असेल प्रोप्रायटर कॅमेरामॅन धनंजय आणि प्रोप्रायटर मयूर यांच्या माध्यमातून आपल्याला ही शृंखला कव्हर करताना पाहायला मिळते. आता मात्र पुढ्यातला चेंडू ताकद लावले आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्ट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. हा आणि ह्या शृंखलेसाठी भेट देण्यासाठी धोत्रेवाडीचे अगदी एक चांगले सर्वांचे आवडते जग्गू दादा इथे मात्र उपस्थित झाले. त्यांचे देखील या शृंखलेच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. आणि आजच्या धन्यवाद. कॅमेरामॅन इथे मात्र डान्स कव्हर करायचे आमच्या जग्गू दादाचा. बजाव डीजे. धन्यवाद. यानंतर नाणेफेकी होईल आणि नक्कीच जग्गूदासासाठी बक्षीस दिलं जाईल पुढच्या सामन्यानंतर. अगदी चांगला इथे प्रेक्षकांसाठी करमणुकीचा कार्यक्रम मात्र इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रथमेश जाधव आणि यानंतर होणारा सामना धोत्रेवाडी विपक्षात टेंबरे. अगदी याच मैदानावरती एकमेकांसमोर कित्येक वेळा प्रॅक्टिस केले, सराव केलाय आणि त्या सरावाच्या सराव करत असताना एकमेकांवर